माझा मिडडेमध्ये आपण महत्त्वाची मोठी बातमी पाहूया। गोंडगोवारी हक्क समितीनं नागपुरात भव्य मोर्चा काढलेला आहे। आदिवासी आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। KL वड समितीचा अहवाल तातडीने लागू करा अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आलाय। नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून टेकडी रोड पर्यंत हा मोर्चा काढला गेलाय। चक्काजाम आंदोलन होऊ न देण्याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। आदिवासी म्हणून आरक्षण पुन्हा मिळावं या मागणीसाठी नागपुरात गोंडगोवारी जमातीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। यशवंत स्टेडियम वरून निघालेला हा मोर्चा आता टेकडी रोडवर पोहोचला आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा थांबवण्याची व्यवस्था केलेली आहे। मोर्चेकरींना पुढे जाऊ दिलं जाणार नाहीये। हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संपूर्ण विदर्भातून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलीस मोर्चा थांबवणार आहे, काय पुढचं नियोजन आहे? आमचं नियोजन हेच आहे का 24 एप्रिल 1985चा जो आदिवासी विभागाचा जो GR आहे त्या GRमध्ये ताबडतोब दुरुस्ती, त्या GRमध्ये ताबडतोब महाराष्ट्र शासनाने दुरुस्ती करावी याकरता हे आमचं आंदोलन सुरू आहे। पोलीस या ठिकाणी मोर्चा थांबवणार आहे। पोलीस पुष्कळचा फोर्स आहे आणि पोलिसांनी मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, मला परवानगी सुद्धा दिली नाही। विना परवानगी हा मोर्चा काढण्यात आला। तर लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं आणि KL वडनी समितीचा जो अहवाल आहे तो जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी हा जो मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे आणि टेकडी रोडवर पोलिसांनी हा जो मोर्चा आहे सध्या थांबवलेला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।